येया नाव जगडंबर आणि हे तव तिन्ही प्रकार कर्म फळ पै. भगवंताच्या कृपेने सर्व संतांच्या आशीर्वादाने पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर संजीवन समाधिस्थ ज्ञानोबरायांच्या पवित्र अशा अलंकापूर नगरीमध्ये सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था यांच्या माध्यमातून सुरू असलेली आपली ही नित्याची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा सेवेकरता उपस्थित माऊली स्वरूप असणारे सर्व भाविक भक्त श्रोते सज्जन माता भगिनी सर्वांच्या चरणी वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा करायची आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाचं निमित्त करून दिव्य असा गीतेचा उपदेश करतात आणि हा गीतेचा उपदेश ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून सुलभ रीतीने आपल्याला सांगितलेला आहे. अठराव्या अध्यायाचा आपला विचार सुरू आहे. 18व्या अध्यायातील 239 क्रमांकाची ओवी आपण सगळेजण मिळून पाहत आहोत. भगवान परमात्मा तीन प्रकारच्या कर्माच्या फलांचं वर्णन करतात. मनुष्याच्या जीवनामध्ये त्याने जे जे काही कर्म केलं त्याचं फल त्याला भोगावं लागतं. चांगलं कर्म केलं असेल तर चांगलं फळ प्राप्त होईल. निकृष्ट कर्म केलं असेल तर निकृष्ट शरीर प्राप्त होतात. आणि मध्यम जर असेल कर्म तर त्याचं कर्मफळ मिश्र प्रकारचं मिळतं. म्हणून इष्ट कर्म, अनिष्ट कर्म आणि मिश्र कर्म असे कर्माचे तीन प्रकार भगवंतांनी सांगितले. इष्ट कर्माचं फळ जे आहे ते स्वर्गामध्ये देवलोक वगैरे होणं किंवा देव वगैरे होणं हे त्या इष्ट कर्माचं फळ आहे. अनिष्ट कर्म जर केलं असेल तर मनुष्यापेक्षा निकृष्ट योनी प्राप्त होणं, अगदी स्थावरापर्यंतच्या योनी प्राप्त होणं, शरीर प्राप्त होणं हे निकृष्ट कर्माचं फल आहे. आणि जर मिश्र कर्म केलं असेल म्हणजे पुण्य असेल पाप असेल तर मात्र मनुष्य देह प्राप्त होतो. असं हे तीन प्रकारचं कर्माचं फल आहे. हे कोणाला प्राप्त होतं? जो अत्यागी आहे त्याला प्राप्त होतं. अत्यागी म्हणजे जो फलाचा त्याग करू शकत नाही, कर्तृत्व अभिमानाचा त्याग करू शकत नाही, अशा मनुष्याला हे कर्म प्राप्त होत असतं, कर्मफल प्राप्त होत असतं. फलाच्या इच्छेने नित्यनैमित्तिक कर्म जर केली, फलाच्या इच्छेने जर काम्य निषिद्ध कर्म केली तर अशा सगळ्या लोकांना हे फळ भोगावंच लागतं. भगवान परमात्मा म्हणतात अनिष्टमिष्टम मिश्रंच त्रिविधम कर्मणः फलम भवत्य त्यागिनाम प्रेत्य न तु संन्यासिनाम क्वचित. जो अत्यागी आहे, फलाची इच्छा सोडू शकत नाही, कर्तृत्वाचा अभिमान सोडू शकत नाही, असा जो कोणी असेल त्याला सगळ्याला ही फळं प्राप्त होतात. जसं कर्म असेल, केले कर्म झाले त्याचे भोग आले. उपजले मेले आयशे केती. तीन प्रकारची कर्म सांगितलेली आहेत. संचित कर्म आहे, क्रियमान कर्म आहे आणि प्रारब्ध कर्म आहे. आपण जे काही कर्म करतो ते सगळं जमा होत राहतं त्याला संचित असं म्हणतात. काय केले ते क्रियमान, झाले ते संचित जाण, प्रारब्ध ते जाण उर्वरित उरले ते असं म्हटलेले.
अनेक कर्मांचा साठा जन्मजन्मांतरामध्ये करून ठेवलेला आहे, पण त्याला संचित कर्म असं म्हणतात. त्या संचितातलं आपण जे भोगण्याकरता काढलेलं आहे, हे शरीर आपल्याला मिळालेलं आहे, त्याला प्रारब्ध कर्म असं म्हणतात. आणि हे प्रारब्ध कर्म भोगत असताना परत आपण कर्म करतो, त्याला क्रियमान असं म्हणतात. ते क्रियमानसुद्धा आणखीन संचित गोळा करत असतं. म्हणजे अशा प्रकारे अनेक कर्म जमा होत असतात आणि ह्या सगळ्या कर्माचं फळ मनुष्याला भोगावंच लागतं. अज्ञानाला जेवढं संचितात जमा असेल तेवढी शरीरं प्राप्त होतात. जसं जमा असेल त्याप्रमाणे त्याला सगळे फलभोग होत असतात. आता जे आपण फळ भोगतोय ते प्रारब्ध कर्माचं फळ भोगतोय. बऱ्याच वेळेला असं दिसून येतं, काही लोक आता चांगलं वागताना दिसतात, परंतु त्यांच्या जीवनात दुःखच जास्त येतं. लोक म्हणतात, तुम्ही एवढं चांगलं वागता तरी तुमच्या जीवनात दुःख का, संकट का? आणि काही काही माणसं वाईट वागताना दिसतात, त्यांच्या जीवनात मात्र सुख दिसतं. याला उत्तर एकच आहे, ते म्हणजे प्रारब्ध. आता आपण भोगतोय ते बहुतेक मागे केलेलं जे असतं त्याचं फळ भोगत असतो. आता जे आपण करणार आहे त्याचं फळ आपल्याला पुढच्या जन्मात मिळणार आहे. म्हणून आता जरी आपण चांगलं कर्म करत असलो तरी सुद्धा पूर्वीचं जर एखादं उत्कट वाईट कर्म असेल, अशुभ कर्म असेल, तर त्याचं फळ आपल्याला भोगावं लागतं. व्याधीच्या रूपाने म्हणा, दुःखद प्रसंगाच्या रूपाने, ही सगळी कर्मच आपल्या पुढे उभी राहत असतात. एखादं या जन्मातलं सुद्धा उत्कट कर्म आपल्याला त्या ठिकाणी लगेच सुद्धा भोगावं लागतं. म्हणून त्यांनी प्रकार केले. प्रारब्ध कर्म आहे, त्याच्यात सुद्धा 3 प्रकारचे प्रारब्ध सांगितले. अनुकूल प्रारब्ध, प्रतिकूल प्रारब्ध, मिश्रित प्रारब्ध. हे साधक संजीवनीमध्ये त्यांनी असं चार्ट काढून फार लिहिलं याच्यावर, या श्लोकावर. ते अनुकूल प्रारब्ध कशाला म्हणायचं? आपलं सगळं अनुकूल घडत असेल तर समजायचं अनुकूल प्रारब्ध. आपल्या इच्छेनुसार सगळ्या गोष्टी घडत असतील, सुखाचे प्रसंग येत असतील, तर समजायचं आपलं प्रारब्ध आपल्याला काय आहे? अनुकूल आहे. एखादी चांगली घटना घडली तर मनुष्य म्हणतो आमचं प्रारब्ध चांगलं आहे. कधी कधी प्रारब्ध जे आहे प्रतिकूल असतं एकदम. चांगलं करायला हातात घेतलं की काहीतरी आडवं येतच, काहीतरी प्रतिबंध निर्माण होतो. प्रतिकूल प्रारब्ध आहे. काहींचं मिश्रित प्रारब्ध असतं. पण प्रारब्ध जरी कसंही असलं तरी सुद्धा करण्यामध्ये मनुष्य स्वतंत्र आहे. काल आपला हा विषय झाला आहे. एकदम प्रतिकूल प्रारब्ध होतं प्रल्हादजींचं. घरातले सगळे विरोधी होते, पण त्यांनी ठरवलं आपण देवाचं भजन सोडायचं नाही. आणि त्याचा परिणाम असा झाला, सगळी प्रतिकूल परिस्थिती सहन करत करत शेवटी सगळ्यावर विजय प्राप्त झाला. म्हणून केवळ प्रारब्ध करूनही चालत नाही. करण्यामध्ये आपण स्वतंत्र. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा नाश. पण करून सुद्धा एखाद्या दिवस नाही झालं तर समजायचं हे प्रारब्ध आहे. कधी कधी प्रतिकूल प्रारब्ध ही सुद्धा देवाची कृपा असते. खूपच अनुकूल प्रारब्ध असेल तर मनुष्य परमार्थात येत नाही. मुलं आहेत, बाळ आहेत, सगळे आहेत, सुखात चाललंय, पैसा आहे, पाणी आहे. मग म्हणतो काय करायचं आहे, देव ज्ञानेश्वरी तरी कशाला वाचायचं आणि वारीला तरी कशाला जायचं. पण सगळंच प्रतिकूल असेल तर कधी कधी मनुष्य म्हणतो चला आता ह्याच्यात काय सुख राहिलं नाही, आपलं आळंदीला चला, पंढरपूरला चला, नामस्मरण करा, चिंतन करा. प्रतिकूल प्रारब्ध आहे, परंतु तसं पाहायला गेलं तर ते आपल्याला अनुकूल आहे. परमार्थाला ते अनुकूल असतं. तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये दुष्काळ पडला, स्त्री एक अन्न करता मेली. महाराजांनी ते प्रतिकूल प्रारब्ध आपल्याला अनुकूल करून घेतलं.
बरे झाले देवा निघाले दिवाळी, बरी या दुष्काळी पीडा केली, अनुतापे तुझे राहिले चिंतन, झाला हा वमन संसार. म्हणून हे प्रारब्ध कर्म आहे, आता आपण भोगतोय ते. परंतु आता आपण जे करतोय त्याला क्रियमान असं म्हणतात. त्या क्रियमानामध्ये सुद्धा एक फल अंश आहे, एक संस्कार अंश आहे. आपल्या विचारसागरामध्ये त्याला म्हटलंय भोगांकुर आणि वासनांकुर. म्हणजे कर्म केलेलं असेल ते इष्ट असेल, अनिष्ट असेल, मिश्र असेल, त्याच्यानुसार त्याचे भोग होतात. भोगांकुर म्हणजे ते फलाचा जो भोग असेल, अनुकूल इष्ट कर्म केलं असेल तर इष्ट भोग होणार, अनिष्ट असेल तर अनिष्ट भोग होणार, मिश्र असेल तर मिश्र भोग होणार. ते तिन्ही फळं सांगितलेली आहेत, ती भोगांकुराची सांगितलेली आहेत. कोणी देव होतं, कोणी पशुपक्षी होतं, कोणी त्या ठिकाणी मनुष्यच राहतं. हा भोगांकुर आहे. आणि त्याच्याबरोबर कर्म जेव्हा आपण करतो त्यावेळेस त्या कर्माचे संस्कार अंतःकरणावर होतात आणि संस्काराचा एक अंकुर तयार होतो. म्हणजे मी ज्ञानेश्वरी वाचली तर एक पुण्यसुद्धा प्राप्त होणार, परंतु परत ज्ञानेश्वरी वाचण्याचा संस्कार माझ्या चित्तावर राहणार. मी जर खोटं बोललो तर पापसुद्धा होणार आणि पापाचा संस्कार माझ्या चित्तावर होणार. चांगलं करा का वाईट करा, दोन्हीचे भोगही मिळतात आणि संस्कारही होतात. त्या फलांशाने त्यांनी सांगितले काही दृष्ट आहेत आणि काही अदृष्ट फल आहेत. दृष्ट फलामध्ये सुद्धा त्यांनी दोन सांगितले, काही तात्कालिक आहेत, काही कालांतिक आहेत. उदाहरणार्थ पंचपक्वान्नाचं जेवण घेतलं, दृष्टफल लगेच मिळतं. माणसाला बघितल्याबरोबर काय वाटतं, वा वा आज गुलाबजामुन आले, तृप्ती मिळते. खाल्ल्यासुद्धा काय होतो, आनंद होतो. हे तात्कालिक फल आहे, परंतु त्या ठिकाणी आपलं शरीर पुष्ट होतं, शरीराला त्या ठिकाणी बल प्राप्त होतं. हे जे आहे ते कालांतिक फल आहे कर्माचं. एखादी चटकमटक पदार्थ खाताना गोड वाटतो, पण कालांतराने पोटाला त्रास होतो. मनुष्य खाताना म्हणतो जरा मिरची आणावं, जरा चटणी आणावं, आणि नंतर रात्रीचा म्हणतो बापरे माझ्या पोटात दुखतंय, मला अमुक त्रास झाला, मला तमुक त्रास झाला. हे त्याचं कालांतिक फल मिळालं. ही दृष्ट फल आहेत. अदृष्ट जी फल प्राप्त होतात ती, त्याच्यामध्ये दोन प्रकार सांगितले, लौकिक आणि परलौकिक. आपण जे काही नित्यनैमित्तिक कर्म करतो त्याचं काही लौकिक फल मिळतं आणि काही पारलौकिक फलं मिळतात. लौकिक फल काय आहे, इथे यज्ञ केला, पुत्र व्हावं म्हणून पुत्रप्राप्ती झाली. धन मिळावं म्हणून एखादं अनुष्ठान केलं, धनप्राप्ती झाली. आणखीन काय केलं, ती प्राप्ती झाली. हे लौकिक फल आहे. पण पारलौकिक फल म्हणजे इथं काही फलाची इच्छा नाही, इथे यज्ञ करायचा आणि स्वर्गामध्ये जाऊन त्याचं फल भोगायचं. इथे एखादी उपासना करायची आणि त्याचं फल एखाद्या लोकांतराला जाऊन भोगायचं. अशी कर्माची फलं सांगितली, क्रियमान कर्माची सांगितली. संचित कर्मामध्ये सुद्धा फल अंश आहे, संस्कार अंश आहे. फलांशातून प्रारब्ध तयार होतं आणि संस्कार अंशातून आपला स्वभाव बनतो, आपल्याला स्फुरणा होत असते. हे कशाकरता मी सगळं सांगितलंय, हे भगवंतांनी कशाकरता सांगितलंय. अज्ञान जर असेल, तुम्ही फलाची जर त्याग केला नाही तर तुम्हाला फलातच अडकावं लागेल, पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागेल, पुन्हा पुन्हा मरावं लागेल. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. म्हणून कर्म करत असताना तुम्ही जर सावध नाही राहिले, कर्म करत असताना कर्तृत्व अभिमान सोडला नाही, फलाची आसक्ती सोडली नाही, तर तुम्हाला फल भोगावंच लागेल. आणि फल शब्दाचाच अर्थ काल मी सांगितला, फल्गुतया विनश्यती स फलम. जे नष्ट होणार असतं त्यालाच फल असं म्हणतात. म्हणून नश्वर फलाच्या मागे लागण्यापेक्षा आपल्याला शाश्वत काय आहे
नित्य काय आहे त्याचा विचार करून आपण वागलं पाहिजे. आणि नित्यफल जो मोक्ष आहे त्याच्याकरता आपण कर्म करत असताना सावधगिरी बाळगली पाहिजे. कर्तृत्वाचा अभिमान नको, फलाची आसक्ती नको. मग चित्त शुद्ध होईल. चित्त शुद्ध झाल्यानंतर श्रीगुरू भेटतील, ईश्वराची कृपा होईल, पुढे हळूहळू ज्ञान प्राप्त होईल. आणि ज्ञान प्राप्त झाल्यानंतर मग जेवढी काही कर्म आहे, ज्ञानाग्नी सर्व कर्मानी भस्मसात कुरुते तथा. ज्ञानाग्नीचे मुखे जेने जाळिली कर्मे आशेखे, तो परब्रह्मचे मनुष्य वेखे ओळखो तू. मग तो परमात्मा स्वरूप होतो. परमात्मा स्वरूप एकदा झाला की मग त्याच्या हातून कुठलंही कर्म घडलं तर त्याला त्याचा दोष लागत नाही, त्याला ते भोगावं लागत नाही. परत त्याला त्या ठिकाणी जन्माला यावं लागत नाही, मरावं लागत नाही. म्हणून अशा पद्धतीने कर्म करायचं आहे. याच्यासाठी भगवान परमात्मा सांगतात. हे कर्मफलाचा विचार या ठिकाणी सांगितलेला आहे. देव मनुष्य स्थावर यया नाव जगडंबर, आणि हे तव तिन्ही प्रकार कर्मफळ पै. देव असू द्या, मनुष्य असू द्या, किंवा स्थावर असू द्या. यया नाव जगडंबर, ह्या जगामध्ये 3 प्रकार केले ज्ञानोबारायांनी. एक आहे देव, स्वर्गलोकात जे वरचे लोक आहेत ते. दुसरं आहे मनुष्य, आणि तिसरं आहे स्थावर. स्थावर म्हणजे मनुष्याच्या खालचे आहेत ते सगळे स्थावर, मनुष्याच्या वरचे आहेत ते सगळे देव, आणि मनुष्य. यया नाव जगडंबर, जग जग म्हणजे काय, प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन. 3 प्रकार घ्या. सत्वगुणी आहेत, काही रजोगुणी आहेत, काही तमोगुणी आहेत, काही मिश्र आहेत. परंतु त्या ठिकाणी आणि हे तव तिन्ही प्रकार कर्मफळ हे. परंतु हे तिन्ही प्रकार कशाचे आहेत? कर्माच्या फळाचे आहेत. म्हणजे ज्याला ज्याला कर्माच्या फळाची इच्छा आहे त्याला त्याला हे सगळं भोगावं लागतं. ज्याला कर्माच्या फळाची इच्छा नाही तो मात्र या जगाच्या रहाटीतून सुटतो. काल आपण पाहिलं आहे. तेच एक गा अनिष्ट, एक ते केवळ इष्ट, आणि एक इष्टानिष्ट त्रिविध ऐसे. याच्यामध्ये सुद्धा 3 जे सांगितले, देव मनुष्य स्थावर, त्याच्यात एक जे आहे ते अनिष्ट आहे. कोणता अनिष्ट आहे? स्थावर अनिष्ट आहे, बरोबर. एक ते केवळ इष्ट, इष्ट कोणता आहे? देव आहे. आणि एक इष्टानिष्ट त्रिविध ऐसे, एक इष्टानिष्ट आहे मनुष्य. म्हणजे देव जे आहेत ते इष्टकर्माचं फळ आहे. ज्याला देव व्हायचं असेल त्याने इष्टकर्म करायचं. काल आपण पाहून आलो, शतमक संपत्ती स्वर्गीची. 100 यज्ञ जर या ठिकाणी केले तर त्याला काय होतं? स्वर्गामध्ये जावं लागतं. हां, इंद्र कोण होतं? 100 यज्ञ केल्यानंतर त्याला इंद्रदेव होता येतं स्वर्गामध्ये. एखाद्याला ब्रह्मदेव व्हायचं असेल त्याला ब्रह्मदेव होता येतं. याला एखाद्याला वरुणदेव व्हायचं असेल त्याला वरुणदेव होता येतं, चंद्रदेव होता येतं. चंद्र, सूर्य हे सगळे जे आहेत ते आपल्या आपल्या कर्माने झालेले आहेत. आपल्या जीवनात त्यांनी तपश्चर्या केलेली आहे, सत्कर्म केलेलं आहे, आणि सत्कर्माच्या द्वारे त्यांनी देवलोक प्राप्ती करून घेतलेली आहे. पुराणात असे अनेक उदाहरणं आहेत. त्या ठिकाणी तपश्चर्याच्या द्वारेवर कोण इंद्र झालं, कोण चंद्र झालं, कोण ब्रह्मदेव झालं. कारण देवामध्ये सुद्धा 2 प्रकार आहेत, कर्माने झालेले देव आणि एक नित्य असलेले देवसुद्धा आहेत. कर्माने झालेले जे देव आहेत त्यांना परत पुनरावृत्ती सांगितली. आ ब्रह्मभुवनान लोका पुनरावर्तीनोर्जुन. काय? पुनर्जन्म न विद्यते, तोही पुनरावृत्तीची या मापा शिग झाला. कैसे थोरिवेचे मान पाहे पा.
परंतु ती देव असल्यामुळे त्यांना देव शरीर प्राप्त होतं, दिव्य असं शरीर प्राप्त होतं. मश्नन्ति दिव्यान दिवी देव भोगान ते तम भुक्त्वा स्वर्ग, नाही दुसरा आहे, त्रैविद्या माम सोम पापूत पापा यज्ञे रिष्ट्वा स्वर्गतिम प्रार्थयन्ते ते पुण्यम आसाद्य सुरेंद्र लोकम मश्नन्ति दिव्यान दिवी देव भोगान. मग देव झाल्यानंतर तिथे काय काय येते ज्ञानेश्वर महाराजांनी सगळं सांगितलं आहे. तिथं शरीरसुद्धा वेगळं आहे बरं का, हे शरीर तिथं नसतं. कारण या शरीराने भोगता येत नाही माणसाला जास्त. थोडा वेळ गुलाबजामुन खायचे म्हटलं तर किती खाईल, खाऊन 10 खाईल, परत जर त्याला दिले तर नको म्हणतो. म्हणजे या शरीराची काही क्षमता आहे. परंतु स्वर्गातलं जे शरीर असतं ते दिव्य शरीर असतं. त्या शरीराला कुठल्या जरा नाही, म्हातारपण कधी येत नाही. मनात इच्छा केली की सगळे भोग प्राप्त होतात. ते काही सामान्य भोग आहेत का? आपल्याला काय काय प्यायला मिळतं? पाणी धड प्यायला मिळाना चांगलं, दूध कुठलं चांगलं प्यायला मिळाना, पाणी घातलेलं दूध. तिथे काय आहे? अमरत्व हे सिंहासन, ऐरावतासारखे वाहन, राजधानी भुवन, महासिद्धीची भांडारे, अमृताची कोठारे, जे गावी खिल्लारे कामधेनूची, जे तोळगे देव पायिका, सैंग चिंतामणीची या भूमिका, विनोदवन वाटिका सुरतरुंच्या, गंधर्व गातगानी, रंभयशा नाचनी, उर्वशी मुख्य विलासिनी, मदन ओळगे शेजारी. किती ज्ञानोबारांनी वर्णन केले. ज्याला देव व्हायचं असेल त्यांनी जा म्हणतात तिकडे. पण तिथे गेला तरी सुद्धा मग पुण्याची पावटी खाली यावं लागते. कारण ते कर्मफळ आहे. म्हणून कर्मफळ असल्यामुळे ते परत संपणार आहे. तेच एक गा अनिष्ट, एक ते केवळ इष्ट, आणि एक इष्टानिष्ट त्रिविध ऐशे. मग आता इष्ट अनिष्ट आणि मिश्र हे कोणाला प्राप्त होतं? अनिष्ट कोणाला प्राप्त होतं? परी विषयवंता बुद्धी अंगी सुनी अविधी प्रवर्तिते निषिद्धी कुव्यापारी. अनिष्ट फळ कोणाला प्राप्त होतं? स्थावरादी योनी कोणाला प्राप्त होतात? पशुपक्षादी कोणाला व्हावं लागतं? ही माणसंच आहेत. चांगली चांगली माणसं आहेत. खाली गेली. का गेली खाली? म्हटले परी विषय म्हणता बुद्धी. त्यांची बुद्धी कशी आहे? विषय मंत, म्हणजे या विषया वाचून काही विषयमंत. कुठं ज्ञानेश्वरी तोरण आलं विषयमंत लोकांचं. हो, देहचे आपण पे मानिती. बोला की बोला मोठ्याने. देहचे आपण पे मानिती विषया ते भोग्य म्हणती या परती न स्मरती अनेक काय. हे विषय म्हणतायत. विषय सुखची परमावधी आवाटली आस्था बुद्धी. विषय सुख, त्याला फक्त विषय दिसतात. विषय म्हणता येतो, त्याला देव दिसत नाही, संत दिसत नाही, धर्म दिसत नाही. फक्त म्हणतो खा प्या आणि मजा करा. अंगा मनाशी रुचावे एतुलेनी कृत्याकृत्य नाठवे जो करनियाचे नाव आहे भलते. असे जे विषय म्हणतायत ते काय करतात म्हटले? विषय म्हणता बुद्धी अंगी सुनी अविधी. आणि विषय भोगत असताना विषयातच बुद्धी आहे, पण विधीने सेवन करतात का? अंगी सुनी अविधी, अविधीने विषय सेवन करतात. म्हणजे शास्त्रात सांगितलेलं आहे हे खाऊ नका, तो म्हणतो हेच खाणार. त्या शास्त्रात सांगितलं हे करू नका, तेच करणार. जाऊ नका इकडे तिकडे जाणार.
पाहू नका हे पाहणार, करू नका हे करणार. अविधी त्याला म्हणतात. म्हणजे विधीची वाफ चुकवी, हे मला सांगावं लागतंय. अन्यायाचे बीज वाफवी, कोकर्माचा करी राबू जरी. हो, विधी सोडून मागणारे, शास्त्र मानत नाही, देव मानत नाही, संत मानत नाही. आणि प्रवर्तती जे निषिद्धी कुव्यापारी, निषिद्ध असलेला म्हणजे शास्त्राने सांगितले करू नका त्याच्या व्यापारामध्ये कुव्यापार म्हटलं ज्ञानोबारायांनी. वाईट व्यापार ते करतात, नको ते करतात, खाऊ नये ते खातात, पिऊ नये ते पितात, खोटं बोलतात, आईवडिलांची सेवा करत नाहीत, नित्यनैमित्तिक कर्म करत नाही, असे नको ते करत राहतात. नाही ऐकिले गायले गीत, धरली लाज सांडिले हित, नावडे पुराण वैसले संत, केली बहुत. असे जे कोणी असतील त्यांना काय होतं म्हटले, तेथ कृमी कीट लोष्ट, हे देहलाहती निकृष्ट, तया नाम ते अनिष्ट कर्म. काय होतात ते कृमी, त्यांना काय व्हावं लागतं, कृमी. कृमी म्हणजे किडा, कृमी म्हणजे ते वळवळ करणारे पोटात वगैरे असतात कृमी, जंत. कीटक, हे कीटक म्हणजे कीटक आहेत ना, मुंगी वगैरे हे कीटकात येतात. आणि लोष्ट म्हणजे काय, मातीचा ढेकूळ झाला. म्हणजे मातीचा ढेकूळ सुद्धा माणूस आहे एक वेळचा. तो ढेकूळ का झाला, हे असं केलं, काहीतरी चुकीचं काम केलेलं आहे. आईशे होती तरु तृण, लोह लोष्ट पाषाण, हे देह लाहती निकृष्ट, तया नाम ते अनिष्ट कर्मफळ. निकृष्ट देह का प्राप्त झाला, अनिष्ट कर्माचं ते फळ आहे, त्याने चुकीचं कर्म केलेलं आहे. त्या गीता परिचयात काही दृष्टांत सांगितले. अनिष्ट कर्माचं फळ म्हणजे रामप्रभूंच्या दरबारामध्ये रामप्रभूंनी एकदा लक्ष्मण महाराज सांगितलं, बाहेर कोणी आले का बघा आपल्याकडे न्याय मागायला. लक्ष्मण महाराज पळत पळत गेले, बाहेर पाहिलं तर कोणीच नाही, कोणी नाही देवा, कोणी नाही. आपलं राज्य म्हणजे देवासारखं राज्य चाललेलं आहे, सगळ्यांना न्याय आहे, सगळ्यांना समान वागणूक आहे. अरे परत जा, कोणीतरी मला वाटतंय आलंय आणखी न्याय मागायला. परत लक्ष्मण महाराज गेले, कोणीच दिसलं नाही. शेवटी एक दरवाजात एक कुत्रं दिसलं. परत आले सांगायला, म्हणले अहो ते कुत्रं आलं एक. म्हटले त्याला आत बोलव. कुत्र्याला आत बोलवल्यानंतर कुत्र्याला वाचा फुटली देवाच्या समोर गेल्यानंतर. त्या कुत्र्याच्या डोक्याला लागलेलं होतं, रक्त वाहत होतं. कुत्र्याला विचारलं, तू कशा करता आला. म्हणले न्याय मागायला आलो तुमच्या राज्यात. म्हणजे तुला सुद्धा न्याय आहे, हे आपलं राज्य आहे, आपल्या सगळ्यांना न्याय मिळणार आहे. काय झालं तुला बाबा, काय कशाने तू न्याय मागायला आला. काय नाही म्हटला, एका ब्राह्मणाने मला काय मारलं, माझ्या डोक्यावर दगड मारला. त्यांना काय तुम्ही करा, शिक्षा करा. दगड मारला, कोणत्या ब्राह्मणाने मारला, काय नाही, अमक्या गल्लीत अमक्या नावाचा ब्राह्मण त्यांनी मारला. मारल्यानंतर प्रभू रामचंद्राने त्या ब्राह्मणाला बोलवलं आणि बोलवल्यानंतर सांगितलं, कुत्रं न्याय मागायला माझ्याकडे आले, याला तुम्ही मारलं. असं तो कुत्र्याचं म्हणणं आहे. तुम्ही चूक केलेली आहे, कशाला त्याला मारलं. ते म्हटले, अहो मी काय करणार, मला एक तर भूक लागली, भिक्षा मागायला चाललो आणि घाई झालेली असताना एक कुत्रं मधीच आलं म्हणे, मला जाऊही देईना. एक तर तो पोटात भूक लागलेली, घेतला दगडन हाणला, नेमका तिच्या डोक्याला लागला म्हणे. कुत्र्याला मारलं यांनी, आता ह्याला न्याय करायचा आहे. विद्वानांना सांगितलं यांना काय कोणती शिक्षा द्यायची. म्हणजे ब्राह्मण देवता आहे, यांना वधाची तर शिक्षा काही दिली नाही पाहिजे. दुसरी, आणि एवढी काही चूक पण काही मोठी नाही. तेवढे ते कुत्रं म्हणायला लागलं, तुम्ही मला विचारलं तर मी एक यांना शिक्षा देतो. म्हणजे काय शिक्षा द्यायची सांग. शेजारीची ते एक मोठं शहर आहे म्हटले, तिथं मोठं एक संस्थान आहे म्हटले, संस्थान आहे फार मोठं, आणि त्या संस्थानाचा महंत या कुत्र्याला करा म्हटलं, या ब्राह्मणाला करा म्हणे. ते बाकीचे बसलेले म्हणायला लागले, अरे बाबा याला महंत करायचं म्हटल्यानंतर उलट तू शिक्षा सांगितली का त्याला बक्षीस सांगितलं.
महंत होण्याकरता लोकांचे किती किती प्रयत्न चालतात, आणि तो खुशाल म्हणतो याला महंत करा म्हणून. ते म्हटले मी सुद्धा गेल्या जन्मामध्ये एका